माझं यावर्षी संकेत 11 घेतलं होतं, पण ज्या लोकांनी प्लॉट पाहायला आले पण त्यांना उत्पन्न किती आले त्या शेतकऱ्याला माहीत नाही, कारण की आता आम्ही तर सध्याच कार्यक्रम घेऊ शकत नाही उत्पन्न किती आलं, पण आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राजेंद्र भाऊला विचारू. आज आपण इथं हिवरा गावातील लावला 17 डिसेंबर तारीख आहे आणि एकदम आजचा बुधवार आहे आणि आदन सरा म्हणलं तर भोजाजी महाराजाचं एक देवस्थान आहे, मोठं प्रचलित ते देवस्थान आहे आणि या पायथ्याशी लागलेलं आपलं हिवरा गाव आहे आणि त्याचं शेतसुद्धा मंदिराचं एकदम जवळ आहे नरेंद्र भाऊ राडेचं. तर प्रत्यक्षांना विचारू संकेत या वाहनाबद्दल तुम्हाला कसं वाटलं. नरेंद्र भाऊ मला सांगा तुमचा परिचय पूर्ण. नरेंद्र बाबाराव राडे, राहणार हिवरा, हां हां पोस्ट आजनसरा, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. तुम्ही हे ते संकेत वाहन लावलं आज तुमच्या आपण इथं यावर्षी मोठा कार्यक्रम घेतला तुमच्या शेतात. पण आमचे काही शेतकरी आहे का बाबा त्यांना उत्पन्न किती आलं ते विचारत आहे, पण मला तुम्ही सांगा या किती एकर आहे पूर्ण शेत आपलं. हे 2 एकर आहे. हां 2 एकरामध्ये तुम्हाला किती क्विंटल कापूस आला. आपल्याला 19 क्विंटल कापूस निघाला. 19 क्विंटल कापूस निघाला आजच्या हल्ली, म्हणजे आज 17 डिसेंबर आहे. आजच्या आतापर्यंत यांना 19 क्विंटल कापूस निघाला 2 एकरामध्ये. अजून सुद्धा किती क्विंटल कापूस निघेल तुम्हाला आता पहा, तुम्ही सर्वत्रकडे बोंड आहे तर तुम्हाला अंदाज किती वाटते कापूस निघेल की. आपण आता 7-8 क्विंटल धरलं. 7-8 क्विंटल उत्पन्न धरलाय का बा. 7-8 क्विंटल होईल आता अजून समोरच्या व्यक्तीने. तर समजून घे 19 आणि 7 म्हणजे झाले 26 म्हणजे एकरी यांना 13 क्विंटल यावर्षी बसेल. पण यावर्षी पाणी खूप मोठा झाला तुमच्या एरियामध्ये आणि तुमच्या जमिनी आहे भारी, पण तुम्ही समाधानी आहे का एवढ्या म्हणजे भरपूर एवढ्या बेकार दिवसामध्ये यावर्षी. नाही, बाकी व्हेरायटी नाही झाला एवढा. बाकी व्हेरायटी नाही झाला तर तुम्ही बाजूने दुसऱ्या व्हेरायटी लावल्या तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला. नाही, त्याच्यात थोडी कीड आली. याच्यात कीड नाही तेवढी आहे, पण खूप कमी आहे आणि फुटाले पण चांगले आणि बोंड धराले पण पावसात पण बोंड धरते. आता तुम्ही जे राडे भाऊ बोलले का फुटायला खूप चांगली, आम्ही तर खूप लोकांना सांगतो. तुम्हाला वाटते का पहिले हे लेट व्हेरायटी आहे पण फुटायला हे फास्ट आहे. तुम्ही पाहत असेल तुम्ही या व्हेरायटी फुटाले फास्ट आणि बोंड धरण्याची फास्ट आहे. आणि हिला बोंड साईज तुम्हाला कशी वाटली. थोडी मिडियम बोंड साईज वाटली का नाही तुम्हाला. बोंड साईड वाटते लहान, पण ते भरपूर वजनाला काही तशी कमी नाही. वजनाला कमी नाही. नाही, वजनाला भरपूर आहे. म्हणजे सरासरी सारखीच येते, थोडं बुतच किंचित फरक पडलं. तर आणि फवारणी खर्च तुम्हाला कसा वाटला याच्यामध्ये. फवारणी खर्च कमी आहे का जास्त आहे. नाही, फवारणी खर्च कमी येईल. तर हे नरेंद्र भाऊ राडेचा हाच आम्हाला एक उद्देश होता, कारण की खूप शेतकरी आमचे मित्र परिवार आहे तर तुमच्या शेतात मध्ये प्लॉट पाहिले आले आणि जो आजन सरा ते तुमचा हिवरा एकदम रोड टच प्लॉट आहे तुमचा आणि लोक खूप पाहतात, पण लोकांना माहित नाही कारण की तुम्ही टाइमवर राहत नाही. लोक विचारतात बाबा नरेंद्र भाऊला किती कापूस आला. तर या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत आहे की यांना एकरी 2 एकरामध्ये आतापर्यंत 19 क्विंटल कापूस निघाला आणि अजून 7 क्विंटल कापूस निघेल आणि म्हणजे एकरी यांना 13-14 क्विंटलचा उत्पन्न बसेल आहे नाथ संकेत 11 मध्ये. तर पुढील वर्षी भाऊ काय तुमचं नियोजन. संकेत किती पॅकेट लावणार आहे आणि कसं नियोजन आहे तुमचं. या वर्षी 2 एकर, पुढच्या वर्षी 5-6 एकर लावायचे आहे. 6 एकर लावा. 5 एकर तर पक्की लावायचे आहे. पण अंतर इले जास्त ठेवा लागते मला. अंतर जास्त 4-6 5-7 लागून जमते, पण 4-6 तरी पाहिजे. 4-6 अंतरावर लागवड करा, कारण की त्याचा अनुभव आहे. त्याच्या अनुभवातून तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता. तिला 4-6 वर याने अमृत पॅटर्न लागवड केली आहे. पुढील वरती सुद्धा ते त्याच पॅटर्नने हे लागवड करणार आहे. थोडी आपली लावून जरा जवळ जाईल. म्हणजे तुमचा 2 झाडातलं अंतर कमी झालं. 2 झाडातलं अंतर सुद्धा थोडं जास्त पाहिजे. त्याच्याच्यानं थोडं उत्पन्न थोडं घटलं. वेचणीला कसं वाटलं कापूस. वेचणीला चांगले. वेचणीला लेबर पण म्हणजे लेबर कापूस वेचायला चांगला आहे. कारण की आतापर्यंत काय होतं लोकांना माहित नव्हतं संकेत हे वाहन काय. तुम्ही काय आता हे तुमच्या शेतात लावले, बाजूचं एखादी शेतकरी पण ते बोलचे थोडं लहान आहे. नाही, दिसायला वाटतं दिसायला लहान दिसते पण फुटायला एकदम बेस्ट आहे की फुटायला वेचणीला चांगला कापूस येते. या वर्षी पहा तुम्हाला जे काही व्हेरायटी आहे जे मोठ्या बोंड ते फुटत नाही कापूस नाही, पण संकेत मध्ये तुम्हाला हे पूर्ण कासू आहे. ह्या फुटलेला कापूस आहे. तिसरा राऊंड याचा आता होईल या. तरी पण चांगला फुटायला चांगला आहे. वेचणीला कापूस चांगला, लवकर बोंड फुटते. कारण की इथं जे हे बोंडाची हे जे वरचं हे कव्हर जे आहे ना हे पतला आहे, त्याच्यामुळे फुटायला खूप ओपनिंगला चांगले येते कापूस. तर नरेंद्र भाऊ धन्यवाद तुमचं. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही याचं धन्यवाद मानतो. जर काही शेतकऱ्याला जर अडचण असेल तर तुम्ही नरेंद्र भाऊला विचारू शकता त्यांनी कसं नियोजन केलं. धन्यवाद.